या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. मित्रांचं या ठिकाणी मनापासून नगराध्यक्ष ताई आणि माजी आमदार संतोष भाऊ चौधरी व आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सर्वांना डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या आधारावरती सगळे मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट महत्त्वाची ही आहे की आमच्या नगराध्यक्ष जे आहेत सर्वसामान्य गरीब घराण्यातली आहे आणि गरीब आणि सामान्य घराण्यातल्या व्यक्तीला सत्ता देणारा नायक जर कोणी असेल तर माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आहे. म्हणजे गरिबांना सामान्य लोकांना सत्ता देणारा नायक. त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे SC महिला आहे. आता SC महिला जे आहेत गायत्री ते 5 वर्षासाठी भुसावळच्या जनतेने निवडून दिले आहे लोकांना नगराध्यक्ष लोकनियुक्त. आता लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जर या ठिकाणी SC महिलेला 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे. OBC मध्ये किती जाती येतात देशभरामध्ये तुम्हाला माहिती आहे का? कलम 340 नुसार या देशामध्ये OBCमध्ये 3476 जाती येतात. 3476 जाती. मग प्रत्येक जातीने म्हणायला पाहिजे. मग उद्या दिवशी संतोष भाऊ आहेत OBCमध्ये येतात, त्यांनी म्हणायला पाहिजे की 3476 जातीपैकी किंवा तेली समाजापैकी कोणी OBC जाती बोलली का की आमच्यावरती या ठिकाणी अन्याय होतो आहे. संतोष भाऊंनी या ठिकाणी कलेक्टरसमोर अशा पद्धतीने जातीचा उल्लेख केला. म्हणजे जातीच्या आधारावरती असा उल्लेख संतोष भाऊंनी केलेला अजिबात नाही. लेवा पाटीदार समाजाच्या नावाचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. आमची मागणी आहे की नगराध्यक्ष जर 5 वर्षासाठी SC महिला जर निवडून दिलेली आहे तर 5 वर्ष त्यांनीच कारभार करावा. या ठिकाणी जे आहे जे या कायद्यामध्ये नियमाप्रमाणे या ठिकाणी बसत नाही त्यांना या ठिकाणी प्रभारी नगराध्यक्षपदाचा काही एक संबंध येत नाही, उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संधी देण्याचा. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी SC समाजावरती अन्याय करणाऱ्या आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची की 18 एप्रिलला ते जे ठेकेदार आहेत कचऱ्याचे त्यांना या ठिकाणी संतोष भाऊंनी नगराध्यक्षताईंनी बिल दिलेले, बरोबर नगराध्यक्षताई यांनीच बिलं दिलेले आहेत आणि बिलं 18 एप्रिलला दिलेले आहेत. आणि हे या ठिकाणी कामगाव करताय, गोबेस तंत्राचा वापर करताय. खोटं बोल पण रेटून बोल. मंत्र्यांकडे गेले, मंत्र्यांना विनंती केली, मंत्र्यांना भेटले. अरे काय एवढे डिंग्या मारताय? कशासाठी खोटं बोलताय? कशाबद्दल करताय एवढं आकांड तांडव करण्याची काही गरज नाही आहे. जे काही केलेलं आहे उलट नगर हे जे काही कचरं जे काही विषय त्या ठिकाणी संकलन झालं या संदर्भात ठेकेदारांना जे आहे 1 वेळा आणि 2 वेळा आणि 4-5 वेळा बिलं दिले नगराध्यक्षताईंनी. हे सत्य आहे. आणि एवढं सगळं असताना तुम्ही या ठिकाणी वारंवार मंत्री 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 आणि त्या ठिकाणी मंत्र्यांना भेटले ना, त्यांनी हे केलं ना, अमुक केलं ढमुक केलं. हे सगळ्या खोट्या गोष्टी आहे, दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आहे. परांत साहेबांनी जे काही या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या आधारावरती जो SCचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे याच्यापूर्वी वर्ध्यामध्ये घडलेला आहे. वर्ध्यामध्ये जे आहे वर्ध्याची जी जात पडताळणी कमिटी होती त्या जात पडताळणी कमिटीकडे त्या ठिकाणचे विकास लवांडे नावाच्या एका जो विकास अधिकारी आहे त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरुद्ध समितीने त्या ठिकाणी जे त्याच्या बाजून निकाल दिला की निकाल दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध 23 वर्षानंतर त्या ठिकाणी नन्नावरे नावाच्या एका व्यक्तीने हायकोर्टामध्ये केस दाखल केली. ते बी कोणतं हायकोर्ट? या ठिकाणी मुंबई जे आहे हायकोर्ट, औरंगाबाद, दुसरं नागपूर हायकोर्ट. तर नागपूर खंडपीठामध्ये तक्रार दाखल केली आणि नागपूर खंडपीठाने त्या ठिकाणी तो जो आहे त्या संबंधित जो व्यक्ती होता ग्रामविकास अधिकारी विकास लवांडे त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे हा जो जे काही आहे हे एकदम सत्य आहे की ज्या पद्धतीने 2000 मतांनी या ठिकाणी मंत्रींचा पराभव झाला त्या पद्धतीने भविष्यामध्ये जे 20,000 मतं मला मिळालेली होती त्या 20,000 मतं अजून आमची या ठिकाणी जे आहे नगराध्यक्षाने या ठिकाणी होणार आहे. आणि जो निकाल आता या ठिकाणी पुन्हा आमचा जो आहे 1.5 महिन्यानंतर या ठिकाणी लागणार आहे तो निकाल ही या ठिकाणी कायदेशीररित्या तर मेहरबान कोर्ट जे आहे ते 100% आमच्या बाजूने लागतील. कारण की अरे आमदारांनी या मंत्र्यांनी कोणाच्या पाया पडल्या, समितीला किती कोणाच्या हायर महाराष्ट्राचा बॉस जो आहे त्याचे किती फोन गेले,
कशासाठी फोन केले त्यांचे नावं सांगू का मी तुम्हाला? मंत्र्यांनी कोणाच्या पाया पडले? साहेब माझी पत्नी पडली, एकचदा पडली साहेब. आता साहेब ही समितीकडे प्रकरण आहे, साहेब जरा फोन करा. कोणाला सांगितलं? त्यांचे किती फोन आले समितीवाल्यांना? त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं कायदेशीर आहे, तुमचा दाखला ओके आहे, प्रांतने दिलेला सगळं काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे कायदेशीर सगळी आम्ही पडताळणी केली, सगळं काही पडताळणी केली. नगर अध्यक्ष गायत्रीताई भंगाडेच्या बाजूने सगळं काही कायदेशीर बरोबर आहे. तरी देखील सत्तेचा दुरुपयोग, तरी देखील पदाचा दुरुपयोग, तरी देखील आमदारकीचा दुरुपयोग, तरी मंत्रिपदाचा दुरुपयोग. आणि त्यांचा जो बॉस आहे जो महाराष्ट्राचा, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना ते लोक घाबरले समितीचे पडताळणीवाले. बापरे, एवढा मोठ्या माणसाचा फोन येतोय, माफ करा, आम्ही जे आहे तुम्ही सगळं कायदेशीर योग्य आहे, परंतु आम्ही तुमच्या विरुद्ध निकाल देतो. हे सगळं सत्य आहे, तरी खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने जे काही यांचं सुरू आहे. पहिली गोष्ट महत्त्वाची की लेवा पाटीदार समाजाच्या संदर्भात आणि 3476 जातीमध्ये तेली समाजामध्ये संतोष भाऊ चौधरी एवढा मोठा नेता या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे यांची जी काही आहे पोटदुखी, लेवा पाटीदार समाज आमच्याच बाजूने आहे, संतोष भाऊंच्याच बाजूने आहे. परंतु हे जो गिरीश आहे, हा गिरीशला काही काम धंदे नाही आहे. आणि या गिरीशला असं वाटतं की संतोष भाऊ चौधरी लेवा पाटीदार समाजाच्या कसा विरुद्ध उभा करता येईल. संतोष भाऊंच्या बाजूने ते लेवा पाटीदार जे आहे ते ओबीसी आहेत, संतोष भाऊ त्यांचा ओबीसींचा नेता आहे. त्याच्यामुळे हे जे काय भविष्यामध्ये जे आहे यांचा 20,000ने पराभव होणार आहे आणि निकाली आमच्या बाजूने येणार आहे. नगर अध्यक्ष ते 5 वर्ष या ठिकाणी राहणार आहेत. हे त्रिवार सत्य आहे. जय भुसावळ, जय तापी. शमशीर वीर की जबर उठी, राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओजलिए वो एक लिंग दीवान है तू, मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओजलिए वो एक लिंग दीवान है तू. धीरा 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 सुल्ताना, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.